नमस्कार मित्रांनो, मी सतीश गोसावी अंडरम बॉक्स क्रिकेटच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। मित्रांनो, आज आहे 28 ऑगस्ट शनिवार आणि आज आपण जाणार आहोत लेजंड ट्रॉफी 2021 टिळकनगर चेंबूर या ठिकाणी नवदुर्गा मित्रमंडळ आयोजित ही टुर्नामेंट आहे आणि 2 दिवसामध्ये ही टुर्नामेंट पार पडणार आहे। टिळकनगरचा सह्याद्रीचं जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडमध्ये ही टुर्नामेंट आहे। आज माझ्यासोबत आहेत गौरव, तेजस, माझा भाऊ समीर गोसावी आणि वेदांत पण आहे कॅमेऱ्याच्या मागे। सो आम्ही आमची ही टीम घेऊन चेंबूरच्या या टुर्नामेंटसाठी चाललो आहे। आजच्या दिवसात काय गमती जमती होत आहेत आणि या ब्लॉगमध्ये किती छान छान गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येत आहेत त्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू। असंच आमच्यासोबत कनेक्टेड राहा, थोडासा वेळ न घालवता लगेच आपण सुरुवात करूया आपल्या प्रवासाला। तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आहे सह्याद्री ग्राउंड चेंबूर या ठिकाणी आणि मित्रांनो या ग्राउंडला खूप मोठा वारसा आहे। ओरम क्रिकेट खूप जास्त प्रमाणात या ठिकाणी खेळलं जातं आणि ओरमच्या देखील मोठमोठ्या टुर्नामेंट या मैदानात होत असतात। आज अंडरम तितक्या प्रमाणात या मैदानात होत नाही कारण एक सर्कल पद्धतीचं ग्राउंड आपण मागे बघू शकतो। सो पण तरीही अंडरम ओपन असेल किंवा बऱ्याचदा अंडरम सर्कलच्या टुर्नामेंट या ग्राउंडमध्ये होत असतात आणि आपण लगेचच आपल्या आयोजकांना भेटूया, त्यांच्याकडून 2 शब्द ऐकूया, या टुर्नामेंटबद्दलची थोडीशी माहिती घेऊया, लगेचच जाऊया ग्राउंडवर। नमस्कार मित्रांनो, लेजंड ट्रॉफी 2021च्या टुर्नामेंटसाठी आपण आलो आहोत। आपण आहोत चेंबूर टिळकनगर या ठिकाणी आणि ह्या टुर्नामेंटचे जे आयोजक आहेत त्यांची पूर्ण टीम आपल्यासोबत आहे। तर त्यांच्याशी थोडी सल्लामसलत करूया, त्यांच्याशी थोड्या गप्पा गोष्टी करूया टुर्नामेंटबद्दल आणि एकंदरीत ह्या आयोजनाबद्दल त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊया। स्पेशली सांगायचं म्हणजे हे जे आयोजन आहे ते खूप वेगळं आयोजन आहे। अंडरम क्रिकेट ओपनमधली ही जी टुर्नामेंट आहे 50,000 पारितोषिकाची ही टुर्नामेंट मला वाटतं प्रथमच 50,000 पारितोषिकाची टुर्नामेंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि याचे आयोजक आपल्यासोबत आहेत। अरविंद पण आहे या आयोजनामध्ये, त्याचा खूप मोलाचा हातभार आहे। अरविंद, काय सांगशील टुर्नामेंटबद्दल आणि एकंदरीत आजचं आणि 2 दिवसाचं मला वाटतं काय प्लॅनिंग असेल तर त्याबद्दल काय सांगशील? नाही, निश्चित टुर्नामेंट खूप चांगली होणार आहे आणि आम्ही सगळ्यात पहिला धन्यवादित करेन की 16 टीम जे पार्टिसिपेट करत आहेत या टुर्नामेंटला आणि त्यांनी आम्हाला जो सहभाग दिला आहे या लेजंड ट्रॉफीसाठी, तर त्यांना मी परत एकदा थँक्स बोलेन की त्यांनी हे पार्टिसिपेशन केलं आहे। आणि टुर्नामेंटबद्दल बोलायचं झालं तर टिळकनगर सह्याद्रीचं एक क्रीडांगण जे आहे ते नेहमी सुमित असेल, राकेश असेल, सॅम्युअल असेल, कुशल असेल आणि इतर जे कॉलनीतले क्रिकेटर्स आहेत ते नेहमी क्रिकेटला सपोर्ट करणारे क्रिकेटर्स आहेत असं मी बोलेन। आणि आज ओपन लॉटच्या टुर्नामेंट होत आहेत, आज थोड्याशा टीम्स आहेत ज्या कोणी पार्टिसिपेट करतात त्यांनी चांगला खेळ दाखवून ह्या टुर्नामेंटची शोभा वाढवावी। नक्कीच। आणि जसं अरविंद म्हणाला तसं ओपन क्रिकेट खूप छान पद्धतीने खेळवलं जातं आहे आणि त्याचाच हा एक भाग आहे। मित्रांनो, आपल्यासोबत कुशल दादा पण आहे ज्याच्या या टुर्नामेंटच्या आयोजनामध्ये खूप मोलाचा सपोर्ट आहे, हातभार आहे। आपण त्याला विचारत आता काय सांगशील टुर्नामेंटबद्दल आणि एकंदरीत आयोजनाबद्दल? आम्ही दरवर्षी जे टुर्नामेंट करतो आम्ही एक युनिटी बनवतो, जी आमच्याकडे चांगली युनिटी आहे कॉलनीमध्ये क्रिकेटला घेऊन। गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सुद्धा आम्ही अंडरमची फुल साईड बाउंड्री ठेवलेली स्टेशन वाईज आणि तोच फॉर्मॅट आता आम्ही रबर बॉलमध्ये ओपन आणला आणि ही प्रथा आम्ही कंटिन्यू ठेवत जाणार। वर्षातून 2 वेळा स्पर्धा होणार लेजंड ट्रॉफी, कारण आमच्या कॉलनीमध्ये अनेक लोक आहेत ज्यांनी टेनिस क्रिकेट गाजवले, अंडरमपासून असं ते ओपन, त्यांच्या नावाखाली आम्ही टुर्नामेंट हा दरवर्षी ऑर्गनाईज करणार। ही प्रथा आमची पुढे राहणार आणि ह्याच्यात आम्ही पहिली गोष्ट म्हणजे जे 16 संघ खेळतात त्यांचे आम्ही खूप मनापासून आभारी आहोत, कारण जे सपोर्ट त्यांच्याकडून आम्हाला भेटतं ती सपोर्ट खूप इम्पॉर्टंट असते आणि जे स्पॉन्सर असतात, कारण टुर्नामेंट ऑर्गनाईज करायला इझी असतं पण जे स्पॉन्सरचा जो हात असतो तो हात जे आपल्याला भेटतो, जो सपोर्ट भेटतो, त्या सपोर्टमुळेच आपण ही टुर्नामेंट सक्सेस करू शकतो। करेक्ट, खूप मोठी टुर्नामेंट आहे आणि जसं या टुर्नामेंटचं नाव आहे लेजंड ट्रॉफी 2021 आणि ही यंग जनरेशन आहे, म्हणजे यांच्या आधी जे लेजंड होऊन गेले त्यांचं एक मूळ घेऊन त्यांच्याकडून जे क्रिकेट ह्या लोकांनी जे आत्मसात केलं आहे त्याच्या अनुषंगाने त्यांच्यासाठी आणि त्यांना प्रेझेंट करण्यासाठी किंवा त्यांचं क्रिकेट कसं होतं त्याचा एक अनुभव किंवा
त्यांचा जो वारसा यांच्यापर्यंत पोहोचला आहे तो कसा आहे पुढे पोहोचत आहे त्याचं हे खूप चांगलं उदाहरण आहे. आपल्यासोबत राकेश दादा पण आहे. या टुर्नामेंटच्या आयोजनामध्ये खूप मोलाचा हातभार आहे. गेले कितीक दिवस आम्ही ग्रुपवर पण पोस्ट पाहतोय, ज्या ग्राउंडसाठी जी मेहनत असेल किंवा ओव्हरऑल या टुर्नामेंटसाठी जी खूप सारी मेहनत करताना आपल्याला तो पण दिसतोय. राकेश दादा काय सांगशील एकंदरीत या टुर्नामेंटबद्दल आणि आयोजनाबद्दल? सर्वप्रथम मी सगळ्या संघाचं आभारी आहे कारण त्यांनी आम्हाला इथे पार्टिसिपेशन आमच्या इथे केलं. आणि दुसरी गोष्ट, डिसेंबर महिन्यात आम्ही एक अंडरम लेजंड ट्रॉफी टुर्नामेंट केली होती स्टेशन वाईज पद्धतीने. आणि काही काळाने मुंबईत अंडरम ओपन टुर्नामेंट होत आहेत पण ओपन हाफचे संघ खेळत नाही आहेत. तर आमचा एक असा कॉन्सेप्ट होता की आपण पहिल्यांदा लेजंड ट्रॉफी रबर बॉल करतो तो ओपन हाफ करूया. आणि त्यात खरोखर मी आभारी आहे की 16 संघांनी आपलं पार्टिसिपेशन इथे रजिस्टर्ड केलं. त्याच्यानंतर आम्ही मी 2000 सालपासून खेळतोय. सुमित असो, विक्रम खराटे असो, सॅम्युअल हे आमच्यासाठी सिनियर आणि त्यांच्यापेक्षा मोठे सिनियर, त्यांना बघून आम्ही मोठे झालो. जेव्हा आम्ही स्कूलमध्ये असताना क्रिकेट सुरू केलं तेव्हा सुमित घराले म्हणजे स्टार, फिल्डिंग करायचा हनुमान, टिळकनगर आणि मुंबईतला एक बलाढ्य संघ म्हणजे हनुमान, त्यात सुमित घराले क्षेत्ररक्षण करायचा, विक्रम खराटे, सॅम्युअल चौगुले हे सगळे खेळायचे. आता असं झालं आहे की अंडरम क्रिकेट हे टिळकनगरमध्ये टोटली बंद झालं. तर आम्ही स्टेशन वाईज क्रिकेटपासून अशी सुरुवात केली की पुन्हा अंडरम सुरू व्हावं कॉलनीत. आणि जे टिळकनगरचं एक नाव प्रेस्टिज होतं ते पुन्हा आम्हाला घडवायचं आणि आणायचं. तर त्या कारणाने पहिली गोष्ट आम्ही लेजंड ट्रॉफी हे नाव ठेवलं. आता लेजंड्समध्ये आमच्याकडे भरपूर असे मोठे खेळाडू झाले. पहिलंच नाव येतं के नायर. टिळकनगर बोलेगा तो के नायर गन म्हणजे अंडरम क्रिकेट हे एक नाव आहे, मोठं नाव आहे अंडरम क्रिकेटचं. सुरेश कदम, अभय अहिरेकर हा खेळाडू 2 जनरेशन खेळला पूर्ण मुंबई क्रिकेटमध्ये आणि त्याने खरोखर मुंबई गाजवली. सुरेश कदम, अशोक असे भरपूर लेजंड आहेत आमच्याकडे. पण गन एक असं नाव आहे ना की गन म्हणजे अंडरम क्रिकेट. आणि हे लेजंड ट्रॉफीचं नाव आणि ते 5 खेळाडू, त्याच्यात एक नीरव शाह, कैलेश चव्हाण कमी क्रिकेट खेळला पण मोठं क्रिकेट खेळलं, अशी काय नाव आहे. हे त्यांच्या नावाने लेजंड ट्रॉफी आहे. म्हणजे हेच पुढे काही वर्षांनी आमच्या नंतरचे ज्युनियर आहेत माझ्या, ते सुमितच्या नावाने करतील, सॅम्युअलच्या नावाने करतील अथवा विक्रमच्या नावाने करतील. तर आम्ही एक जनरेशन अगोदर जसं गन असेल यांना जॉईन करून ही ट्रॉफी ठेवली आहे. नक्कीच. आणि ज्या मोठ्या मोठ्या लेजंड प्लेयरची दादानी नावं सांगितली हे खरंच खूप मोठे प्लेयर आहेत. आणि ह्या 2 दिवसाच्या टुर्नामेंटच्या कालावधीत आपल्याला नक्कीच त्यांची भेट घेतली तर आपण त्यांचे इंटरव्ह्यू, त्यांच्या थोडीशी माहिती, त्यांच्याकडून थोडं त्यांचा एक्सपिरियन्स ऐकून घेण्याचा प्रयत्न करू. आपल्यासोबत सुमित दादा पण आहे, एक खूप मोठं नाव अंडरम क्रिकेटमधलं आणि गेले कित्येक वर्ष सातत्याने एक चांगलं क्रिकेट अंडरमचं जर कोणाकडून पाहायला मिळालं त्याच्यापैकी एक नाव म्हणायला नक्कीच हरकत नाही. सुमित दादा काय सांगशील एकंदरीत आयोजनाबद्दल आणि तुझ्या एकंदरीत एक्सपिरियन्सबद्दल? माझ्याकडे राकेश आणि अरविंद आला होता की आपण एक टुर्नामेंट करूया, एक मोठी टुर्नामेंट करायची ओपनची. कारण प्रत्येक वेळेला आता बघितलं तर स्टेशन वाईजच होतं आणि स्टेशन वाईजमध्ये थोडा प्रॉब्लेम पण चालू आहे सध्या अंडरममध्ये. चलो ओपन क्रिकेट व्हायला पाहिजे. ओपनमध्ये चांगले मोठे मोठे प्लेयर्स येतात, त्यांचा परफॉर्मन्स बघायला मिळतो. आणि प्लस आमच्या टिळकनगरमध्ये अंडरम क्रिकेट पहिले खूप नावाजलेलं होतं, म्हणजे अंडरम क्रिकेट भरपूर चालायचं. आता अंडरम क्रिकेट एकदमच नाहीच आहे. आता नाहीच म्हणजे होतच नाही, टुर्नामेंट नाही होत, काहीच म्हणजे टीम नाही होत. तर म्हणून आम्ही असं ठरवलं आहे की ॲटलिस्ट 2 टुर्नामेंट तरी व्हायला पाहिजे कॉलनीमध्ये, आपले ह्याचे ओपनचे किंवा अंडरमचे असं. कारण मोठे मोठे प्लेयर्स आहेत आमचे कॉलनीतले ज्यांच्याकडून आम्ही शिकलो आहे ते अंडरम खेळायला. तर म्हणून आम्ही करूया. नाही, नक्कीच खूप सारे प्लेयर्स दादानी पण नावं सांगितली, खूप सारे प्लेयर्स आहेत त्यांचे पण आपण इंटरव्ह्यू घेऊ. आणि लेजंड आहेत त्यांच्याकडून खूप साऱ्या गोष्टी या यंग जनरेशन जे बघत असतील त्यांना खूप शिकणाऱ्या गोष्टी आहेत. मला स्पेशली मी तुला लहानपणापासून जेव्हा बघतोय मी तुझी फिल्डिंगचा खूप मोठा फॅन आहे. मी तुला कन्फेस करतो या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून. तुझ्या फिल्डिंगबद्दल स्पेशली तू काय सांगू शकतील 2 शब्द आणि यंग जनरेशनला 2 काही टिप्स? मी जेव्हा लहान होतो म्हणजे 6वी-7वीत होतो तेव्हा आमच्या या हनुमान स्पोर्ट्स क्लब नाव ऐकलं असेल, मोठी टीम होती, एक नावाजलेली टीम होती. त्यांच्यामध्ये मी प्रॅक्टिस करायला जायचो. हे सगळे लेजंड जे पण नाव घेतले ते सगळे खेळायचे, तिकडे येऊन खेळायचे. तर तेव्हा आम्हाला काय फक्त फिल्डिंगसाठी आम्हाला एका कोपऱ्यात उभा करायचे आणि तिकडेच मॅक्सिमम बॉल जायचे. तर आमच्याकडून जर बॉल सुटायचा तर आम्हाला अक्षरशः ते लोक मारायचे येऊन, म्हणजे आम्ही काय बोलू नाही शकत त्यांना. आणि त्या लोकांना आम्ही एवढं रिस्पेक्ट करायचो की म्हणजे त्यांच्या पुढे आम्ही कधीच नाही गेलो. आणि प्लस आम्हाला म्हणजे पैशांचं त्या लोकांनी कधी आम्हाला शिकवलं नाही की वाटणी घ्या किंवा काय घ्या. आमच्यामध्ये पैसे आम्ही जमा करायचो. तर त्यांच्याकडून भरपूर काही शिकायला मिळालं. मग ते हळूहळू ते लोक आम्हाला बाहेर घेऊन जायला लागले आणि त्यांनी आम्हाला शिकवलं की कसं बाहेर जाऊन खेळायचं, क्रिकेट कसं खेळायचं, कसे 100% नाही टाकायचे, तुमचे 200% टाकायचे. गेलेला बॉल पण तुम्ही आडू शकतात. मग तुम्ही डोक्यात जर विचार केला की नाही आपल्याला अडवायचं आहे तर कसं पण अडणार मग तो कुठला पण बॉल असू द्या.
त्यांच्याकडूनच शिकून मग आता तो मोठं झालो. आता आम्ही आमचं त्यांचं जे शिकवलेलं आम्ही दुसऱ्यांना पास ऑन करतो अजून काय नाही. आणि आता काय यूट्यूब आलंय म्हणून आता ते दिसण्यात येतं की बाबा हा या मला साल अडवला तसा अडवला. तेव्हा तर सगळे असे सालपट निघायचे हाताचे. पण तेव्हा तर यूट्यूब वगैरे नव्हतं. पण ठीक आहे, पण आता हाय जनरेशनला आता त्यांना युटिलाइज करून घ्यायला पाहिजे आता की आता हे आलं आहे, लोक बघतायत, फॉलोअर्स वाढत आहेत, किती लोक कोण फॅन फॉलोईंग झालंय. केपी 47 आहे किंवा करण पाटील असं आहे, सागर निवाते आहे, चांगल्या म्हणजे बघतात लोक यूट्यूबच्या माध्यमातून. चांगलं आहे, त्यांनी युटिलाइज करून घेतलं पाहिजे आता या याला. आणि तू खूप चांगलं काम करतोय, एवढी मेहनत करतोय, कोण करणार नाही एवढी मेहनत. एवढं उन्हात उभं राहून किंवा पावसात उभं राहून करणं खूप मोठी गोष्ट आहे. तुम्हा लोकांना पण हॅट्स ऑफ आहे या गोष्टीसाठी. नाही दादा, थँक्यू, तू एवढं सगळं बोलला. आणि तुमच्यासारखे प्लेयर्स सपोर्ट करतात तेव्हा आमचंही मोटिवेशन असंच राहतं. आणि मित्रांनो, स्पेशल सांगायचं म्हटलं, लेजंड ट्रॉफी 2021 टुर्नामेंट आहे. मूळ याचं हेच आहे की हे सगळे जे बोललेत की आपले जे पूर्वीचे क्रिकेटर आहेत किंवा ज्यांनी क्रिकेट घडवलं, ज्यांनी क्रिकेट बनवलं, काही लेवलला अंडरम क्रिकेट खूप अंडर एस्टिमेट केलं जातं, खूप नेगेटिव्ह त्याला केलं जातं. पण हे प्लेयर्स आहेत, असं क्रिकेट आहे, यांचे जे एक्सपिरियन्स आहेत आणि हा जो वारसा न्यायची जी पद्धत आहे ती मला वाटतं सगळ्यांनी फॉलो केली पाहिजे. अंडरम क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी जर सातत्याने चालू राहिल्या तर अंडरम क्रिकेट वरती जाणारच आणि जाणारच, म्हणजे ते जातच राहील. त्याला कोणत्याही गोष्टी, कोणत्या छोट्या मोठ्या कॉन्ट्रोवर्सीज आपण त्याला थांबवू शकत नाही जर असं क्रिकेट वर जात असेल तर. ही टुर्नामेंट खूप छान होईल. दिवसभरात ज्या काही मॅचेस होतील त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करूच. त्यामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं, लेजंड प्लेयर्स इथे व्हिजिट करतील बरेच, तर आपण त्यांचे इंटरव्ह्यूज घ्यायचा प्रयत्न करू. हा व्लॉग तुम्ही बघत राहा आणि मॅचेस आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतीलच. या टुर्नामेंटसाठी संपूर्ण कमिटीला आमच्या UBCच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. गणपती बाप्पा. आज आपल्यासोबत आहेत सनी धोत्रे. सनी धोत्रे हे नाव तुम्ही गेले कित्येक वर्ष अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये पाहिलं असेल, ऐकलं असेल आणि त्यांचा खेळ पण तुम्ही पाहिला असेल. ह्या ट्रॉफीचं नाव आहे लेजंड ट्रॉफी 2021. आता काय सांगशील एकंदरीत तुझ्या प्रवासाबद्दल? आज लेजंड ट्रॉफीच्या आयोजनामध्ये पण तुझा खूप मोलाचा हातभार आहे, त्याच्याबद्दल आणि आपले जे लेजंड्स आहेत स्पेशल त्याच्याबद्दल आणि तुझ्या ओव्हरऑल तुझी कारकीर्द झाली एवढ्या वर्ष त्याच्याबद्दल काय सांगशील? फर्स्ट ऑफ ऑल लेजंड ट्रॉफीबद्दल बोलणं झालं तर लेजंड ट्रॉफी मी ॲक्च्युली राकेश आणि अरविंद आणि सुमितला हे करेल की त्यांनी ऑर्गनाईज केली आणि चांगली टुर्नामेंट ऑर्गनाईज केली. लेजंड ट्रॉफी इज अ लेजंड क्रिकेटर्स. मुंबईतले जेवढे लेजंड क्रिकेटर्स झाले जसे नायर सर झाले, परत बघायला गेलं श्रीकांत आंगणे, वैभव वाघमारे, सुनील पाटील, तसं ग्लेन झाला आपल्या अनिकेत पॅकर्सचा, तो जॉलीमधून पण काही वर्ष खेळला, आणि स्टँडली, हे ॲक्च्युली त्यांना जाते ही टुर्नामेंट. ॲक्च्युली जे लेजंड होते बॉक्स क्रिकेटमधले त्यांच्यासाठी जाते ही टुर्नामेंट. आणि खरंच ते यावेळेचं क्रिकेट फार छान होतं. लोकांकडे ट्रॅव्हल्स करायला गाड्या नव्हत्या, लोक बसने, ट्रेनने, कोण चालत, कोण रिक्षाने प्रवास करत त्यावेळेला क्रिकेट खेळायचे आणि एका दिवशी 2-2, 3-3 टुर्नामेंटसुद्धा खेळायचे. आज असल्फा पॅकर्स बोलली तर सचिन राणे आणि गन यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि तसं बघायला गेलं तर असल्फा आणि ह्याच्यामध्ये जर अजय विजयला पकडलं तर ह्यांनी असल्फाला स्टॅब्लिश करण्यासाठी भरपूर मेहनत केली. आणि त्यांनी त्यावेळेला मी ज्या वेळेला क्रिकेट बघितलं त्यांचं स्टार्ट झालं माझं जेव्हा 97 क्रिकेट जेव्हा स्टार्ट झालं, 7वी 8वीला होतो, पण क्रिकेट खेळण्यासाठी खो खो प्लेअर असल्यामुळे क्रिकेट खेळण्यासाठी भरपूर म्हणजे टीममधून ॲज अ फिल्डर म्हणून टीममध्ये चान्स मिळाला. आणि त्यावेळेला जय महाराष्ट्र टीम आमची त्यावेळेपासून होती. म्हणजे आम्ही प्रॉपर चेंबूरचेच प्लेअर खेळायचो. टिनू खारवा म्हणजे रवी खारवा करून आमचा कॅप्टन होता टिनू करून, तो सॉलिड फिल्डर आणि सॉलिड बॅट्समॅन, म्हणजे चांगली फिल्डिंग करायचा. त्यावेळेला फिल्डिंग त्याच्या इथून बॉल जाणं लय डिफिकल्ट होतं. त्याच्याच अंडरखाली मी तयार झालो, घनश्याम शिंदे, पप्पू तयार झाला. परत आज जर राजेश पाटील हे सर्व आम्ही क्रिकेटर्स त्यावेळेला आम्ही त्यांच्या हाताखालीच तयार झालो.
आणि त्यावेळेपासून आम्ही जय महाराष्ट्र चालू ठेवली. आणि म्हणजे त्यावेळेला मी जेव्हा क्रिकेट स्टार्ट केलं त्याच्यानंतर मी जय महाराष्ट्र चालू केली 2001पासून. आणि क्रिकेट चालू असताना मी जय महाराष्ट्र स्टार्ट केली त्यावेळेला अरविंद तांडेल, रोहन पाटील हे सर्व क्रिकेटर, प्रफुल्ल म्हात्रे हा सुद्धा क्रिकेटर माझ्या टीममधून खेळायचे. आणि त्यावेळेला टीम आमची खरंच चांगली होती. आणि एक क्वेश्चन याच्यामध्ये मी तुला विचारतो, तू जय महाराष्ट्रामधून सुरुवात केली, त्याच्या आधी कुठल्या टीममध्ये खेळायचं की फर्स्ट टीम तुझी जय महाराष्ट्र? माझी फर्स्ट टीम जय महाराष्ट्रच होती. ओके. आणि त्याच्यानंतर मी भरपूर मुंबईतल्या चांगल्या टीममधून खेळलो, लोकांनी आम्ही माझं पाहिलं. क्रिकेट बघितलं. हां. आणि क्रिकेट ॲक्च्युली बघायला गेलं तर एक फ्रेंडली गेम आहे. आणि तुम्ही बॉक्स क्रिकेट हा कुठल्याही प्रकारचा तुमचा व्यावहारिक गेम नाही आहे. क्रिकेट फक्त तुम्ही एक तुमचं हॉबी, तुमचं पॅशन म्हणून क्रिकेट खेळू शकता. तुमचं फिटनेस त्यासाठी राहते, त्यासाठी तुम्ही क्रिकेट खेळू शकता. नक्कीच. आणि दादा जसं म्हणतोय, आपण बऱ्याचदा आपले जे इंटरव्ह्यूज होतात त्याच्यामध्ये पण आपण बोलत असतो, बरेच इंटरव्ह्यू तुम्ही पाहिले असतील की अंडरआर्म क्रिकेट ॲज अ प्रोफेशन खेळणं ही एक रिस्क आहे. इन फ्युचर ते होईल की नाही माहिती आहे, पण सध्या तरी ते ॲज अ प्रोफेशन कॅरी करणं कठीण आहे. आता तुझ्या गोलंदाजीबद्दल काय, तुझी बॉलिंगची सुरुवात, आम्ही तुझी बॉलिंग इतकी वर्ष कन्सिस्टंटली पाहतोय, तर तुझ्या बॉलिंगची सुरुवात आणि तुझ्या बॉलर बनण्याचा प्रवास कसा होता त्याच्याबद्दल आम्हाला ऐकायला. मी जेव्हा टीम स्टार्ट झाली आमची, मी जेव्हा खेळायला चालू केलं तेव्हा मी ॲज अ बॉलर म्हणून नव्हतो टीममध्ये, ॲज अ फिल्डर म्हणून होतो. आणि अंगाने सडपातळ होतो आणि चांगली फिल्डिंग करायचो त्यावेळेला. म्हणजे खो खो प्लेअर असल्यामुळे चप्पल होतो. तर लेफ्ट आर्म होतो. तर माझा एक म्हणजे मी जेव्हा बॉलिंग स्टार्ट केली तर मी माझं एक आम्ही गुरुच मानतो त्यांना, टिनू करून, त्यांनी सांगितलं तू डाल सकताय बॉलिंग तू. तेव्हा मी जोरजोरात टाकायचो. आणि नंतर मग ते स्पिन वगैरे मग लोकांचं प्लेयर्सचं बघून तेव्हा हे अजय करून एक घाटल्यातला बॉलर आहे लेफ्ट आर्म, त्याचं बघून आम्ही बॉल टाकायला म्हणजे स्पिन करायला शिकलो आम्ही. आणि प्रॅक्टिस लागते ॲक्च्युली. आज आम्ही म्हणजे एवढं वर्ष खेळतो पण आम्ही प्रॅक्टिस करत नाही. आम्ही 6 बॉल टाकू शकतो किंवा बॉलिंग टाकू शकतो. प्रॅक्टिस असली तरच तुम्ही. आज आम्ही पण भरपूर प्रॅक्टिस केली. आणि आजही आम्ही म्हणजे जर टुर्नामेंट नसतील तर आमच्या इथं लोकल क्रिकेटला प्रॅक्टिस खेळतो आम्ही, इन द सेन्स खेळतो. तर कुठलंही क्रिकेट खेळण्यासाठी प्रॅक्टिस अति गरजेचं आहे. नक्कीच. दादा जसं म्हटलं प्रॅक्टिस कर, कोण यंग जनरेशन हा व्हिडिओ पाहत असेल तर मित्रांनो, एक मोठा बॉलर बनणं आणि ती कन्सिस्टंटली तुमची जर बॉलिंग तुम्हाला टिकवायची असेल, तुमचं नाव, तुमचं क्रिकेट तुम्हाला टिकवायचं असेल ॲज अ बॉलर, तर तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे. दादासोबत बोलताना बऱ्याच गोष्टी तुम्हाला कळल्या असतील. आपले जे लेजंड्सबद्दल आपण बोलतोय त्यांच्याबद्दल पण बरीच माहिती आपल्याला शक्य होईल तितक्या लेजंड्सना आज आपण आजच्या दिवसामध्ये त्यांचे छोटेसे बाईट घेण्याचा प्रयत्न करू. आणि दादा पण आज टुर्नामेंटमध्ये आपल्याला खेळताना दिसणार आहे जय महाराष्ट्राच्या टीममध्ये. तर दादाला आपल्या युबीसीच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा. दादा तुला खूप खूप शुभेच्छा. आणि तुझा खेळ असाच चालू राहू दे आणि ही यंग जनरेशन आहे त्यांना तुमच्यासारख्या क्रिकेटर्सकडून खूप छान मार्गदर्शन मिळत राहील असे आशा करतो. थँक्यू सो मच. हो. और ये हेलीकॉप्टर शॉट फॉर 6. आणि हा गेलाय ग्राउंड शॉट 1, ग्राउंड शॉट 2. आणि एका धावेने संघ जिंकलाय. एका धावेने लक्ष्मी इलेव्हन संघ हा सामना जिंकलाय. अभिजित दोडके यांची अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली या सामन्यामध्ये. तर मित्रांनो, अभिजित दोडके यांची अप्रतिम गोलंदाजी आपण पाहिली आहे. अबू काय बोलतोय, एवढ्या दिवसानंतर खूप छान बॉलिंग केली, काय बोलतोय? खूप भारी वाटते. बरेच दिवसांनी आम्ही तुला खेळताना पाहिले. आज आजारी होता अबू, आपण त्याला आता खूप छान पद्धतीने त्यांनी कमबॅक केलाय. बॅटिंग पण तितकी छान झाली नाही, पण बॉलिंगमध्ये टीमला 1 साईड 2 वर टाकून जिंकवले. अबू काय सांगशील? काय नाही, असा परफॉर्मन्स होतो ना ते हिरोवाली फिलिंग आहे, दिवस बाकी काहीच नाही. आणि एकंदरीत तुझ्या कमबॅक बद्दल काय बोलशील? आजारपणाबद्दल आता बरं वाटतंय का? कसं आहे तुझे व्ह्यूअर्स विचारत असतील, तुझे फॉलोअर्स? थोडंफार ठीक आहे, पण ते पडतोच माणूस आजारी, त्याबद्दल नको आता परफॉर्म करायला येतं. तर अबू, खूप छान वाटतं तुला बघून आणि तुझ्या पुढच्या मॅचसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.
तर मित्रांनो, लेजंड ट्रॉफी 2021चा दिवस पहिला आणि या दिवसामध्ये खूप छान मॅचेस झाल्या आणि या मॅचेसमध्ये लक्ष्मी 11 चेंबूर हा संघ फायनलच्या फेरीमध्ये पोहोचला. म्हणजे आज जे 8 संघ खेळले त्यांच्यामध्ये सेमीफायनल जिंकून फायनलमध्ये ज्या संघाने प्रवेश केला आहे तो संघ आहे लक्ष्मी 11 चेंबूर. आपण आजचा दिवस इथेच संपवतोय. हा जो ब्लॉग आहे तो आपण असाच कंटिन्यू करणार आहोत उद्याच्या दिवसात सोबत आणि बघूया उद्याच्या दिवसात आपल्याला काय छान छान गोष्टी पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर उद्याचा जो दिवस आहे त्यामध्ये खूप छान छान टीम्स आणि त्यांच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. रॉयल चेंबूर असेल, असलफा पॅकर्स असेल, जॉर्ज 11 कल्याण असेल, सत्यविनायक कामोटे असे खूप मोठे मोठे संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये उद्याच्या दिवसात पाहायला मिळणार आहेत. तर असंच आपल्यासोबत कनेक्टेड राहा आणि या स्पर्धेचा आनंद घेत राहा. लवकरच भेटू आपण उद्याच्या दिवसात.